पुसावेसे हेची वाटे, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज. थाना लताना वेलीना झुडपाना झाडाना त्या गवळ्याने विचारतात, तुम्ही सांगा आमचा कृष्ण ह्या मार्गी जात गेला. ही परमार्थातली ती अवस्था तशी निर्माण झाली की कोणाला विचारावं कोणाला विचारू नये हा तिथं विवेक राहत नाही. अशी अवस्था त्या गवळणीची झाली. म्हणजे त्याला पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयाशी असं म्हणतात. एक कच्ची तुळशी कल्याणी गोविंद चरण प्रिय, एक तुळशीचं रोपट होत. त्या तुळशीच्या रोपट्या भोवती या गवळणी आल्या आणि त्या तुळशीला विचारतायत, अगं तुळशी तू तरी सांग, तू भगवंताला अत्यंत प्रिय आहेस, कृष्ण ह्या मार्गे गेला का? आता ही तुळस काय सांगेल, हे अशोक वृक्ष काय बोलतील, वटवृक्ष काय सांगतील, कच्ची कुर्बका अशोक नाग पुन्नाग चंबका, हे कुर्बका झाडाची नाव आहे ती, ते काय सांगतील, त्यांना काय कल्पना आहे? अहो रामाची सुद्धा अशीच अवस्था झाली. ज्या वेळेला प्रभू राम रावणाने सीता नेली का नाही, नेली. एक दोन वाक्यातच सांगतो. रामाची कशी अवस्था झाली, हे दगडानो, हे वेलीनो, हे वटवृक्षानो, तुम्ही तरी सांगा रे माझी सीता कोणत्या मार्गाला. याला म्हणायचं पुसावेशे हेची वाट, जे जे भेटे तयासी. पुसावेशे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील विठोबार कुमारी. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धे. हजारो लोकांमध्ये एखादा फक्त वैराग्यवान असेल आणि त्याचा परमार्थ घडत असेल. सगळ्यांना परमार्थ घडत नाही मंडळी. आणि का सारखा बहुवसू जैसान जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैव गुणे. ज्ञानोबा राय बोलतात,
चिंतामणी मिळणं कठीण आहे, परीस मिळणं त्याहूनही अवघड आहे. अमृताचा थेंब जिभेवर येणं कठीण आहे, तशी परमार्थामध्ये सद्बुद्धी होणं अवघड आहे. विठ्ठल अनंत जन्माच्या पुण्याईच्या साठ्यामुळे पाठीमागच्या तुकाराम महाराजांचीच परंपरा घ्या ना. तुकाराम महाराज हे त्यांच्या मूळ पुरुषापासून 8वे पुरुष आहे. मूळ पुरुष विश्वंभर बाबा आहे. विश्वंभर बाबाचे हरिबुवा आहे. हरिबुवाचे पदाजी बुवा आहे. पदाजी बुवाचे विठोबा बुवा आहे. विठोबाचे असे संस्कार नाही. आमच्या मुलावर जरी संस्कार करायचे म्हटलं तरी ते संस्कार होत नाही. मुलाला टीव्ही शिकवतो, मुलाला मोबाईल शिकवतो, मुलाला बाहेर जग शिकवतं, त्याची शाळा शिकवती, पण परमार्थाचे संस्कार मात्र नसतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या अनंत जन्माच्या पुण्याईने मी या परमार्थात पडलो. माझी एक जन्माची पुण्याई नाही, विश्वंभर बाबा पासूनची पुण्याई मंडळी. बहुत जन्मेचे संचित म्हणून मी हरिभक्ताच्या कुळामध्ये जन्माला आलो आणि म्हणून माझा परमार्थ. एका जन्माची पुण्य नव्हे, काय आहे. मनुष्यानाम सहस्रेषु तेतती सिद्धये. हजारो लोकांमध्ये, लाखो लोकांमध्ये एखाद्याला वैराग्य होतं आणि तो परमार्थाला लागत असतो. उगीच तसा परमार्थाला माणूस लागत नाही मंडळी. जसं एखाद्याला प्रपंचामध्ये आपलं लग्न व्हावं, मुलं बाळ व्हावीत, नातवंड पतवंड व्हावीत, आपला संसार, आपला प्रपंचाचा वेल मांडवावर जावा, हिरवागार व्हावा, तो वाळू नये असं वाटतं का नाही. तसं देखणा परमार्थ व्हावा असं वाटतं का. जंगलामध्ये जावं, वैराग्य धारण करावं, तपश्चर्या करावी, ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी, आपला उद्धार करावा, समाजाचा उद्धार व्हावा असं माणसाला वाटत नाही, कारण तेवढी पुण्यही नाही. एक मला गोष्ट आठवते. काशी क्षेत्रामध्ये एक ब्राह्मणाचा मुलगा काही
वैराग्यावरची पुस्तकं वाचली आणि त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालं. असं वाटलं आपण आपला उद्धार करावा आणि समाजाचा उद्धार करावा, पण त्यासाठी आपण लग्न करायचं नाही. लग्न केलं तर प्रपंचामध्ये माणूस गुंतून पडेल, मग आपला आणि दुसऱ्याचा कुणाचाच उद्धार होणार नाही. म्हणून वैराग्य धारण करून काही तपश्चर्या करून आपण आपला आणि समाजाचा उद्धार व्हावा ही त्याच्या अंतःकरणातली भावना. म्हणून त्याने आई वडिलांना सांगितलं, बाबा आई मला लग्न करण्याची इच्छा नाही. अरे असा काय बोलतोस वेड्यासारखा? लग्न करायचं नाही म्हणजे तू आमच्या वंशाचा एकुलता एक आहेस. तू जर लग्न नाही केलं तर आपला वंश बेल खंडित होईल ना. ते काय असो, पण मला आपला आणि समाजाचा उद्धार व्हावा असं मला वाटते. आणि त्याच्यासारखा त्याच्याकरिता लग्न न करता असंच राहावं असं वाटतं. प्रत्येक आई बापाची इच्छा होते असते की मंडळी आपल्या मुलाबाळाचं लग्न व्हावं, आपला वंशवेल खंडित होऊ नये, आपल्या वंशाची परंपरा अशी टिकून राहावी असं प्रत्येक आई बापाला वाटतं. आपलाच मुलगा जर लग्न करत नाही असं म्हणतोय तर मग आपल्या संसाराला काय अर्थ आहे का? त्या ब्राह्मणाच्या आई वडिलाला वाटतंय. त्याच्या मित्रमंडळीला मध्यस्थी घातलं, पाहुणे रावळ्याला मध्यस्थी घातलं, आमच्या मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, लग्न करायचं नाही म्हणतोय. बाहेर आला, पाहुणे रावळे आले की लग्न कधी करणार हा सगळ्यांचा. लग्न कधी करणार, लग्न कधी करणार हे ऐकून ऐकून त्याचं डोकं बिलबिल झालं. त्यावेळेला काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराजांचं बड प्रस्त होत. कबीर महाराज हे काशी क्षेत्रात उन्हाळ्याचे दिवस असाच उष्मा भासतोय. तरी माझी काय एवढी 400 किलोमीटर मी प्रवास करून आलो म्हणते. वयानुसारच मी बोलतो. अलीकडं आवाज नाही. रोजच्या कीर्तनामुळं, त्या गरमीमुळं, उष्णतेमुळे, बाहेर जेवणामुळं असा आवाज झाला सुंदर. असाच उष्म्याचे दिवस, उन्हाळ्याचे दिवस, घामाच्या धारा, काशी क्षेत्रातलं ऊन जाऊन कसं आहे ते बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि ब्राह्मणाचा मुलगा दुपारच्या वेळेला कबीर महाराजांच्या घरी आला. कबीर महाराजांनी नुकतंच दुपारचं जेवण उरकलं असलेल्या झाडाच्या गर्द सावलीखाली बसले. एवढ्यात हा मुलगा आला. श्री संताचे माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत. कबीर महाराज म्हणतात, अरे मुला, सकाळी तर यायचं, संध्याकाळी तर यायचं, असं दुपारी कशा करता आलाय? हे काशी क्षेत्रातलं ऊन आहे, गरमी आहे. महाराज एक सल्ला विचारण्याकरता आलोय. विचारू का? विचार. काय सल्ला आहे तुझा? काय नाही महाराज, मी लग्न करू का नको एवढंच सांगा. कबीर महाराजांनी घरात असलेल्या बायकोला हाक मारली. अगं, दिव्यामध्ये तेल भर आणि दिवा लावून माझ्या समोर आणून ठेव. ती साध्वी होती, महान प्रतिव्रता होती. आपल्यासारखी बायको असती, आपल्यासारख्याची घरातून विचारलं असतं, देहा दुपारी तुमचे डोळे फुटलेत का? दिवा लावायला सांगताय, असं आपल्या बायकोने विचारलं असतं. पण ती कबीरांची सात्विक महापतिव्रता होती. दिव्यामध्ये मोकाटपणे तेल भरलं, दिवा लावला आणि कबीर महाराजांच्या समोर आणून ठेवला. कबीर महाराजांनी फुंकर घातली, दिवा विझवला आणि बायकोच्या खाडकन थोबडीत दिली. घरात जा. ती काय उलटून बोलली नाही, घरामध्ये निघून आहे. तो मुलगा आलेला घाबरला, सगळा प्रकार पाहिला. हा काय प्रकार आहे? आपण येण्यामुळे तर असं झालं नाही असं त्या मुलाला वाटायला लागलं.
त्याच्या मनाला लाज वाटायला लागली. कबीर महाराज म्हणतात आमचा सगळा झालेला प्रकार तू पाहिलास का? पाहिलास महाराज, पाहिला महाराज. हे बघ लक्षात ठेव, अशी बायको मिळाली तर लग्न कर, नाहीतर करू. विनाकारण बायकोच्या थोबारी दिली तर उलटून न बोलणारी अशी मिळाली तरच लग्न करणे तर करू. तुम्ही गेल्यानंतर एक एक बायकोच्या थोबारी द्या, बघा काय होते तुमचं. मी काय सांगतोय, असं एखाद्याला वैराग्य होत, सगळ्याला वैराग्य संसारामध्ये होत नाही मंडळी. विठाला 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 परमार्थामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या साधकाचं मुमुक्षुचं कर्तव्य असतं की काही स्व प्रयत्न करत असतो. स्व प्रयत्न करून जर त्याला परमार्थात यश येत नसेल तर तो दुसऱ्याचा सल्ला घेतो. एखाद्या मुलाचं शिक्षण झालंय बऱ्यापैकी, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, MSc झालेलं आहे, एखादा कुठला कोर्स केलेला आहे, ह्या ऑफिसला त्या ऑफिसला, या कंपनीत त्या कंपनीत जातो, नोकरी मिळत नाही. मग स्वतःचे प्रयत्न लंगडे पडल्यानंतर तो दुसऱ्याचा सल्ला घेतो. एखादा नौका मनुष्य एखाद्या नवख्या गावाला निघाला आणि पायी जाता जाता त्याचा रस्ता चुकला. रस्ता चुकल्यानंतर तो इतरांचा सल्ला घेतो, अमक्या अमक्या गावाला हा रस्ता जातो का? तसं तुकाराम महाराजांनी परमार्थात प्रयत्न केले. भंडाऱ्या डोंगरावर, गोरावडी डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर जाऊ लागले, नामस्मरण करू लागले, भजन पूजन करू लागले, पण तेव्हाचा साक्षात्कार होईना. म्हणावं असं परमार्थामध्ये यश येईल. म्हणून तुकाराम महाराजांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारताय, काय विचारताय? उसावेसे हेची वाटे, तेव्हा तुकाराम महाराज इतरांचा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचा सल्ला घेतात. काय? उसावेसे हेची वाटे आणि जे जे भेटे तयाशी. कोणाला विचारतायत याचा मात्र उल्लेख अभंगामधून नाही. शहाण्याला विचारतायत का, मूर्खाला विचारतायत का, पंडिताला विचारतायत का, माणसाला विचारतायत का, स्त्रीला विचारतायत, लहानाला विचारतायत, मोठ्याला विचारतायत, शास्त्री भावाला विचारतायत, गुराढोरांना विचारतायत, असा काही उल्लेख नाही. जे जे भेटे तयाशी. रस्त्यात भेटणारे सगळेच असतात म्हणजे. ज्यांना देवाचा पत्ता ठाऊक नाही त्यांनी जर काही सांगितलं तर काही उपयोग नाही ना. बड्या बड्या शास्त्रकारांना अजून देवाचा पत्ता नाही. विठ्ठला पण माणसाला तरी विचारून काय उपाय? माणसात प्रकार सांगितलेले. काही पामर आहेत, काही मुमुक्षु आहेत, काही मुक्त आहेत. पण पामराला माहित आहे का, मुमुक्षुला माहित आहे का, मुक्ताला माहित आहे का? याला विचारून काय उपयोग आहे का? पामर म्हणजे कोण? विषयामध्ये आलंब बुद्धी ठेवणारा तो पामर. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नुबजे नारायणी भाव, पाहुणे ठाव नरदेह.
ज्या जो प्रपंचामध्ये रात्रंदिवस खपलेला आहे, देव म्हणजे ज्याला कल्पना ठाऊक नाही, अशा माणसाला विचारून काय उपयोग आहे का? विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळण, विषय सेवन करून करून आयुष्याची गाळण झाली, अशा माणसाला देव म्हणजे काय माहित आहे का? अशा माणसाला विचारूनही काही उपयोग नाही. म्हणजे रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. रात्रंदिवस जो प्रपंचामध्ये गुंतलेला आहे, अशा माणसाला देव म्हणजे काही कल्पना ठाऊकच नाही. विषयामध्ये गर्क झालेला, प्रपंचामध्ये तया दुखया दुःखाची जिव्हा, जे विषय कर्दमीचे दर्दू, जे भोग जडीचे चर्च सांडिती केवी, असे काही माणसामध्ये माणसं आहेत मंडळी. त्यांना देव म्हणजे काही माहीतच नाही, काही कल्पनाच नाही. मासा जर पाण्याच्या बाहेर आला तर तडफडून तडफडून मरे. तसा एखाद्या वेळेस हा मनुष्य चुकून प्रपंचातून परमार्थात म्हणजे कीर्तनात आम्ही विषयामध्ये पामराला विचारून काय उपयोग नाही. दुसरा आहे मुमुक्षु, मुमुक्षुलाही देव ठाऊक नाही. फक्त जन्म मरण खंडित कसं व्हावं याच्याकरता देवाकडे प्रार्थना करणार आहे. देवाकरता देवाची प्रार्थना तो करत नाही. देवाबरोबर राहण्याची त्याची इच्छा नाही. आवरण दोष नष्ट होण्याकरता म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतोय. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होण्याकरता तो देवाकडे प्रार्थना करतोय. दुसरं त्याच्यातला हेतू नाही. देवाबरोबर राहण्याची त्याची इच्छा नाही. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे, माझा उद्धार कसा होईल एवढाच तो प्रयत्न करतो, दुसरं काही नाही. यालाही देव म्हणजे काही माहित नाही, यालाही विचारून काही उपयोग नाही. मुक्त हा देवच झालेला असतो, त्याला विचारून काय उपयोग आहे. विठ्ठल तुकाराम महाराज येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काय विचारतायत? देव कृपा करील मज, कधीच त्यांनी परमार्थाला पाठ फिरवली असती. पण तुकाराम महाराज आहेत मंडळी ती, त्यांनी परमार्थाला पाठ फिरवली नाही. त्यांना नेहमी वाटायचं जीवन घडलं तर घडत असतं, जीवनाला आकार दिला तर जीवन आकार घेत. कित्येक माणसं जन्माला येतात आणि तशीच ओढ्याला निघून जातात. त्यांच्या जीवनात काय अर्थ नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला. एक मायकेल नावाचा मूर्तिकार होऊन गेला. हम रस्त्याने जात होता. जाता जाता एका चौकात पडलेल्या दगडाला ठेस लागली आणि हा मायकेल खाली पडला. गुडघा फुटला, कोपर फुटलं, बळबळ बळबळ रक्त व्हायला लागलं. कसा तरी तक देऊन उभा राहिला. एवढ्या भल्या मोठ्या चौकामध्ये भला मोठा दगड कोण टाकला असावा? त्याचं लक्ष गेलंय का बाजूला, तर एक दगडाचं दुकान होतं. मायकेलला वाटलं हा जो चौकात पडलेला दगड आहे तो याच दुकानातला असावा, म्हणून त्या दुकानामध्ये आला. विचारलं, का रे सगळीच्या सगळी दगड तू व्यवस्थित दुकानामध्ये मांडून ठेवली,
आणि एकच दगड असा चौकामध्ये का टाकलाय की ज्या दगडाला लोक ठेचाळतायत, खाली पडतायत, दात पडतो, कोपर फुटतो, गुडघा फुटतो, बळबळ रक्त वाहत, हा दगड तू तुझ्या दुकानामध्ये व्यवस्थित मांडून का ठेवला नाहीस? दुकानदाराने उत्तर दिलं, 2 पैशाला सुद्धा हा दगड कुणी विकत घ्यायला तयार, हा दुकानात ठेवून काय करू? मायकेल मूर्तिकार होता मंडळी. तो काय म्हणतो त्या दुकानदाराला, माझ्या घरी पोहोच करतोस का हा दगड? मला देव पावला. त्या दुकानदाराने 2 पैसे खर्च केले आणि तो दगड मायकेलच्या वाड्यामध्ये पोहोच केला. मायकेल परत 2 वर्षांनी आला त्या दुकानामध्ये, 2 वर्षांनी, आणि त्या दुकानदाराची विनंती केली, माझ्या घरी येतोस 5-10 मिनिटं? येतो म्हणाला. आणि त्या दुकानदाराला घेऊन, त्या दगडाच्या मालकाला घेऊन आपल्या घरी आला. मायकेलच्या वाड्यात प्रवेश करतोय तोवर त्याला समोर दिव्य, अलौकिक, भव्य, सुंदर अशा मूर्तीचा साक्षात्कार झाला. तो दुकानदार म्हणतो, का रे मायकेल, ज्या दगडातून एवढी मूर्ती कोरलेली आहेस, हा दगड तू कुठून पैदा केलास? मला 2 वर्षापूर्वी तुम्हीच हा दगड माझ्या घरी पोच केलाय, त्या दगडातून मी मूर्ती कोरली. दगड आबडधोबड स्थितीमध्ये असतो मंडळी, दगडाला काय आकार नसतो, पण जसा जसा टाकीचे घाव घालावे तसं तसं जी मूर्ती पाहिजे ती मूर्ती त्या दगडातून प्रगट होत असते. त्या दगडाचा अनावश्यक भाग काढून टाकला की त्या दगडातून काय होते? मूर्ती प्रगट होते का? टाकीचे घाव आणल्याशिवाय त्या दगडाला देव पण येत नाही असं म्हणतात. तसं आपलं जीवन घडवायचं असल्यानंतर काही साधना करा, तपश्चर्या करा, शिक्षण घ्या, काहीतरी करा आणि आपलं जीवन घडवा, असं तुकाराम महाराजांना वाटायचं. आपलं जीवन घडलं पाहिजे, जीवनाला आकार मिळाला पाहिजे. जसं जीवन मिळाले तसं वायाला जाऊ नये. भगवंताने हरिविना जन्म नरकाची पै जाना, यमाचा पावना प्राणी हो. निजात्म प्राप्ती लागुनी देवे केली मनुष्य योनी, तो देवाचा विश्वास बुडवणी विषय सेवने नीच पत्नी नातराईंची ओळी. ज्या भगवंताने हा देह निर्माण केला त्याचं भजन करण्याकरता, त्याला प्रसन्न करून घेण्याकरता, आणि हा देह आम्ही प्रपंचातच खर्च केला तर काय त्याचा उपयोग आहे म्हणजे? विठ्ठल विचारताय, देव कृपा करील मज काय काय लाज राखी. देवाची माझ्यावर कृपा होईल का आणि देव माझी लाज राखील का? आता तुकाराम महाराजांवर देवाने कोणत्या प्रकारची कृपा करायला हवी आणि कोणत्या प्रकारच्या लज्जेचं संरक्षण करायला हवंय? तुकाराम महाराज काय व्यभिचारी होते? तुकाराम महाराज काय भ्रष्टाचारी होते? काय लोकांचं खाल्लं होतं? काय कुणाचं बुडवलं होतं? असं काय नव्हतं. मग काय लाज राखील असं का म्हणतात तुकाराम महाराज? आणि कोणत्या प्रकारची कृपा करायला हवी? काय आहे? एका वाक्यात सांगतो, मनुष्य जन्म प्राप्त होऊन भगवंताची आपल्यावर कृपा न होणं हेच खरं लाजिरवाण. विठ्ठल देवा, तू अनेकाची लाज राखलेली आहेस, तशी माझी लाज राख. त्या 16व्या अध्यायामध्ये री पदाचं व्याख्यान करीत असताना काही ज्ञानेश्वर महाराजांनी व्यवहारिक लाजा सांगून नंतर पारमार्थिक लाज सांगितली. व्यवहारातली लाज वेगळी आणि परमार्थातली लाज वेगळी मंडळी. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश यज्ञस्य स्वाध्यायस्त पार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेषु लोलुप्तम मार्दवम रीरचापलम. री म्हणजे लाज
त्या पदावर व्याख्यान करीत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायात काही ओव्या घातलेल्या आहेत. त्या राजेचं व्याख्यान केलेलं आहे. लज्जा कशाला म्हणतात? व्यवहारिक लाज आणि पारमार्थिक लाज. आता पराजय राजा जैसा कदर्तीचे लाजा कामानिया निस्तेजा निकृष्टातव नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी मज लाज होय तैशी उत्तमातया क्षत्रियारणी पळून जाणे ते कोण साय लाजिरवाणे का वैधव्य पाचारणे महासतीयेचे का रूपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे बोट. अशा ओव्या घातलेत. म्हणजे कोणत्याही युद्धामध्ये पराभूत न झालेला राजा एका युद्धामध्ये पराभूत झाला आणि आपल्या राज्यामध्ये तोंड दाखवायला त्याला जागा राहिली नाही. याला व्यवहारिक लाज म्हणायचं. मान मान्यतेला पावलेल्या माणसाचा मान जर निघून गेला आणि दुसऱ्या माणसाने तो हिसकावून घेतला तर ही व्यवहारिक लाज आहे. म्हणजे एखादा संन्यासी भिक्षा मागता मागता चांडाळाच्या घरी गेला आणि तिथं त्याला कळलं हे चांडाळाचं घर आहे तर त्या संन्याशाला किती लाज वाटत असेल. ही व्यवहारिक लाज. एखाद्या सौभाग्यवती बाईला विधवा वाचक शब्दाने जर हाक मारली तर त्या सधवेला किती लाज वाटत असेल. एक शिकलेली ज्ञानेश्वर महाराजांनी शिकलेल्या मुलीचा एक दृष्टांत दिला. का रूपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे बोट. हे देखणी मुलगी आहे, घरंदाज घराण्यातील आहे, उंचीपुरी आहे, शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे, घरची चांगली जहागिरी आहे, पण त्या मुलीच्या नाकाच्या शेंड्यावर पांढरा कोड फुटलाय. व्यवहारिक लाज. किती वाईट वाटत असेल तिला. ही व्यवहारिक लाज. अशा व्यवहारिक लाजा सांगून नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी पारमार्थिक लाज सांगितली. तिये गर्भमेद मुसे रक्तमूत्र रसे ती ओती व होणी असे लाजिरवाणे. ज्ञानेश्वर महाराजांनी पारमार्थिक लाज सांगितली. अरे जन्माला येणं, मरणं, मरून पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं याच्या सारखं दुसरं लज्जास्पद नाही. तुम्ही सांगा, तुम्ही एवढे जमला, तुम्हाला जन्माला आल्याची लाज वाटली का? पण मरण्याची तरी लाज वाटणार आहे का? नाही ना. मग आम्हाला जन्माची आणि मरण्याची लाज का वाटत नाही मंडळी? एक उदाहरण देतो. चोर होता, चोरानं चोरी केली, पोलिसांनी त्याला पकडला आणि पुण्याच्या येरवडा जेलमध्ये नेऊन त्याला कोंबला. तो सराईत गुन्हेगार होता. पैसे भरले, मोठ्या फुटाऱ्याचा जामीन घेतला आणि 8 दिवसातच सुटणार. आजच्या चोरांना वरच संरक्षण आहे मंडळी. ते आता कुठले डॉन माफिया त्या योगी सरकारने ताळ्यावर आणले. कित्येकाचे बुलडोजर लावून घरच पार पाडून टाकले माफिया लोकांची. उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री कोण आहे? आदित्यनाथ योगी. दोघेही पंतप्रधानही संन्यासी आणि तोही संन्यासी. विठ्ठल